नांदणीत गणेश बेकरी व्यवस्थापनाची हुकुमशाही, रस्त्यावरच पार्किंग, सगळे कायदे बसवले धाब्यावर। जिल्हा पोलीस प्रमुखांनी लक्ष घालावं, वेगवेगळ्या संघटना उपसणार आंदोलनाचं हत्यार। नांदणीतल्या गणेश बेकरीनं पार्किंगचे सगळे नियम धाब्यावर बसवले आहेत। कोणतीही परवानगी न घेता सरकारी रस्त्याचा खाजगी वापर सुरू केला आहे। थेट वाहनं रस्त्यावर लावली जात आहेत। या घटनेची गंभीर दखल जिल्हा पोलीस प्रमुखांनी घ्यावी अशी मागणी केली जात आहे। पाव आणि बटर नांदणी बेकरीचा प्रसिद्ध पदार्थ आहे, पण गणेश बेकरीनं सध्या सरकारी जागेचा गैरवापर सुरू केला आहे। याचा विपरीत परिणाम नांदणीतल्या वाहतुकीवर होत आहे। अनेक अपघात होत आहेत। या झुंडशाहीला वाहतूकदार कंटाळले आहेत। हे पार्किंग बेकायदेशीर आहे, हुदडून काढलं पाहिजे, शिवाय फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे, अन्यथा सरकारी रस्ता खाजगी मालकाचा होऊन जाईल असा संताप वाहतूकदारांच्यातून होत आहे। नांदणी बेकरीचे नाव पूर्ण महाराष्ट्रभर झाले आहे। बेकरीच्या अनेक शाखा आहेत। नांदणी येथे मुख्य संस्था आहे। येथील बेकरीचे प्रोडक्ट महाराष्ट्रभर पुरवले जातात। यासाठी येथे कर्मचारी संख्या भरपूर प्रमाणात आहे। कनवाड, कोटवाड, शिरोळ, दत्तवाड, कर्नाटक आदी भागात कामासाठी कामगार येत असतात। त्यामुळे या रस्त्यावर भरपूर गर्दी असते। त्यातच या कर्मचाऱ्यांच्या गाड्या रस्त्यावर लावण्यात येत आहेत। याचा वाईट परिणाम अनेक अपघात घडत आहेत। बेकरीच्या गाड्याही येथेच उभ्या असल्याने मोटरसायकलही अनेकदा पास होत नाही। गाड्या रस्त्यावर का लावता असा जर जाब कोणी विचारला तर त्याला बघून घेण्याची भाषा बोलली जात असल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे। एक सामाजिक संघटना आता याबाबत थेट SP कडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले आहे। 2 दिवसात या गाड्या लावण्याचे बंद झाले नाही तर याबाबत बेकरी समोर आंदोलन करण्याची तयारी चालू केली आहे। याविरुद्ध कोणी आवाज उठवला तर त्याच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल होऊ शकतात। त्याचमुळे याविरुद्ध कोणी शब्द काढत नाही। त्यामुळे या झुंडशाहीचा त्रास बाकी जनतेला होत आहे। महानकारी न्यूजसाठी नांदणीहून संदीप इंगळे।